हाय फ्रेंड, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या चॅनलवर. चला तर आज आपण व्हिडिओ पाहूया जे की व्हॅलेंटाईन डे येत आहे. तर कपलसाठी छानसं गिफ्ट बनवूया किंवा एखादं क्राफ्ट बनवूया जे की घरच्या घरीच बनेल, तेही अगदी वेस्टेड मटेरियलपासून. त्यासाठी आपल्याला वेस्टेड बॉटल लागणार आहे प्लास्टिकची, जी की रिकामी आपण फेकून न देता त्याचं छानसं क्राफ्ट बनवूया. आणि वॉल हँगिंगसारखं फोटो सेक्शनसाठी बनवूया. तर आपल्याला पेंट्स लागणार आहे, जे तुम्हाला आवडतं तो कलर तुम्ही पेंट करू शकता. तर इथे मी छोटासा स्पंज घेतलेला आहे आणि त्याच्यानंच पेंट करत आहे पूर्ण बॉटल. रेड कलर मी चूज केलेला आहे. तर रेड हा आपला फेवरेट कलर आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हणल्यावर आपल्याला रेड कलर तर ऑब्वियसली यूज केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटेल. तर अशा प्रकारे पूर्ण रेड कलर मी दिलेली आहे बॉटलला. आणि त्यानंतर मला 2 होल्स करायचे आहेत, जे की वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने. तर अशा प्रकारे मी कात्रीने होल्स करते, जेणेकरून आपल्याला एक रबर बँड घ्यायचा आहे आणि ते पूर्ण आपल्याला बॉटलमधून वरपर्यंत आणि खालून एखादी स्टिकला वगैरे जॉईन करून, हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते, जेणेकरून आपल्याला आपण जे काही फोटो वगैरे स्टिक करतो ते आपल्याला स्प्रिंग करता येईल किंवा असं गोल गोल राऊंड राऊंड फिरवता येतील, ते जेणेकरून वारा वगैरे आल्यावर ते छानपैकी हलेल. प्रकारे मी बॉटलवर डेकोरेट करत आहे. तुम्हाला हवा असेल ते तुम्ही डिझाईन करू शकता, अदरवाईज नेम वगैरे तुम्ही प्रिंट करू शकता, नाहीतर पेंट करू शकता. तर मी अशा प्रकारे डिझाईन करून घेते आणि त्यानंतर मी होल्स वगैरे पाडते बॉटलला वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने. हे पहा, बॉटल अशी सुंदर दिसते. आता वाटतच नाही आहे ती प्लास्टिकची बॉटल, इतकी सुंदर दिसते. आणि अशा प्रकारे मी 2 रबर बँड घेतलेले आहेत, ते दोन्ही जॉईंट करून घेतले. त्यानंतर आपण जे माचीसची स्टिक असती त्याला ते पूर्ण गुंडाळून घेते खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने. अशा प्रकारे पूर्ण बॉटलमधून आपल्याला ते रबर बँड इन्सर्ट करायचं आहे. आणि वर पूर्ण आपण कॅप आहे त्यालासुद्धा आपल्याला होल्स मारून ते पूर्ण रबर बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे आणि स्टिकला आपल्याला ते स्प्रिंग करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण स्प्रिंग होईल. आपण जेव्हा फोटोज वगैरे त्याला, हे पहा, आता आपण ते हलवू शकतो कारण ते फिक्स नाही होणार आहे. आणि आपण फोटो वगैरे जेव्हा आपण स्टिक करू तर ते वारा येईल त्यावेळेस ते ॲटोमॅटिकली गोल छानपैकी फिरणार आहे. माझ्याकडे इथे आमचे फोटोज होते थोडेफार, तेच मी स्टिक करत आहे. तुम्हीसुद्धा तुमचे कपलचे फोटो, अदरवाईज तुमचे स्वतःचे फोटो वगैरे तुम्ही स्टिक करू शकता. किंवा तुम्हाला ज्यांना गिफ्ट वगैरे करायचं असेल असे क्राफ्ट बनवून तुम्ही करू शकता, त्यांचे फोटोज वगैरे स्टिक करून, जेणेकरून दिसायलासुद्धा छान दिसेल. किंवा तुम्ही घरामध्ये आपल्या बेडरूममध्ये वगैरे ठेवू शकता. माझ्याकडे आयस्टिक होते, तेही मी इथे स्टिक करत आहे. आणि त्यालाच मला वॉल हँगिंगसारखे फोटो स्टिक करायचे आहेत. तुमच्याकडे जर स्ट्रॉ वगैरे असेल तर तेही तुम्ही स्टिक करू शकता. ह्याला मी पेंट देते रेड कलरचा. पेंट दिल्यानंतर आपण त्याला छानपैकी फोटो लटकूया. अशा प्रकारे हे बॉटलचं जे काही क्राफ्ट आहे ते रेडी होते आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. तुम्ही पूर्ण फायनल लुक बघू शकता झाल्यानंतर. आणि मी फोटोसुद्धा त्याला लावलेले आहेत आणि हँगिंगसारखे ते सुद्धा फिरताना खूप छान दिसतं आहे. तुम्हाला देखील आवडेल, जेणेकरून तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि खूप छोटासा क्राफ्ट आहे, खूप इझी क्राफ्ट आहे. आणि हे पहा, फोटो हँगिंग केल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि ते ॲटोमॅटिकली राऊंड राऊंड फिरतंसुद्धा वारा आल्यानंतर. तर अशा प्रकारे छोटासा क्राफ्ट तुम्ही घरबसल्या बनवू शकता, जे की अगदी वेस्टेड मटेरियलपासून आणि कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये. तर असे छान छान क्राफ्ट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये छानसं क्राफ्ट